हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सकाळी सकाळी देवपूजा आवरून घेतली आणि एकच फुल आलेलं होतं ते देवाला घातलं. आणि ह्या जो गणपती बाप्पा आहे तर तो ज्या व्लॉगर आलेल्या होत्या वास्तुशांतीच्या वेळेस तर त्यांनी आणलेलं होतं हे गिफ्ट. त्यानंतर शेगडीची पूजा केली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज टिफिनला द्यायची होती मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी. भाजी बनवून घेतली, चपात्या बनवून घेतल्या आणि श्रीची बॅग आवरून घेतली. टाईम टेबलनुसार त्याचे बुक बॅगमध्ये भरले आणि नंतर निघाले त्याला सोडायला. त्यानंतर म्हणजे आज जायचं होतं विट्याला, तर निघालेलो होतो आम्ही आवरून विट्याला. विराजच्या स्कूलमध्ये जायचं होतं. ओपन हाऊस मीटिंग होती. त्यानंतर विट्यात पोहोचलो. कात्रीला एका धार लावायची होती म्हणून एका दुकानात थांबलो. तिथून आलो स्कूलमध्ये. त्याच्या स्कूलचं नाव आहे आदर्श पब्लिक स्कूल. तर विट्याच्या थोडंसं आउटसाईडला आहे. तर तिथे आलो. अगोदर माहीतच नव्हतं कुठे आहे मीटिंग, पण नंतर समजलं की त्याच्या क्लासमध्येच आहे. तर इथे समोरच बसलेलो होतो आम्ही आणि मी ज्यावेळेस मोबाईल काढला त्यावेळेस मॅम बोलल्या की फोटो काढू नका. त्यांना असं म्हणायचं होतं की त्याच्या पेपर्सचे फोटो काढू नका. पण मी एक व्हिडिओ घेतला छोटासा सगळ्या स्टुडंटसोबत आणि त्याचे मार्क्स बघितले तर ठीक होते मार्क्स. आणि उर्वी आमची बसलेली होती मॅमसोबत. तिला पण एक पेन आणि काहीतरी दिलेलं होतं त्याच्यावरती लिहित बसलेली होती. यावरून मला एक गोष्ट आठवली की आम्ही ज्यावेळेस स्कूलमध्ये होतो त्यावेळेस असं काहीच नव्हतं. घरच्यांना बोलवून पेपर वगैरे दाखवायचे. मेन म्हणजे आपल्यालाच कधी बघायला भेटत नव्हता आपला पेपर. तर आता खूप बदल झालेला आहे. तर इथे मी स्कूल त्याचं बाहेरून तुम्हाला दाखवत होते. त्यानंतर आम्ही आलेलो होतो विट्यामध्ये. तर तिथे कचोरी खात होतो आणि आमची उर्वी पण आवडीने खात होती. त्यानंतर थोडंसं सामान घ्यायचं होतं, म्हणजे केकचंच थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून केकच्या शॉपमध्ये आलो. म्हणजे सामान जिथं भेटते तिथं. तर सामान घेतलं आणि नंतर निघालो घरी. आणि येता येता थांबलेलो होतो टोमॅटो रेस्टोमध्ये. तर रेवणसिद्ध मंदिर आहे तर तिथेच आहे रेणावीमध्ये. तर नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मागवलेला होता उत्ताप्पा. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.